हॅलो स्टुडंट, याआधी आपला पार्ट 1 झालेला आहे एक्झलरी वर्बचा, ज्यामध्ये आपण प्रायमरी एक्झलरी वर्ब स्टार्ट केलेला होता आणि त्याचे एक्झाम्पल पण घेतली होती. फॉर एक्झाम्पल टू बीची रूप अँड टू हॅव अँड टू डू, डू डज डीड नॉट अँड अदर्समध्ये घेतले होते आपण बी, बीन अँड बी. आफ्टर दॅट वॉज, वेअर, ॲम, इज, आर, ऑल टोटल आपण अदर्स टाईप्समध्ये एक्सप्लेन केली होती. आजचा आपला टॉपिक घेऊन आलेलो आपण मॉडेल एक्झलरी वर्ब, ज्यामध्ये आपल्याला मे, माइट, मस्ट, शूड, वूड, कॅन, कुड, विल, शॉल, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, नीड, नीडंट, यूज टू एवढी सारी आपल्याला एक्झाम्पलद्वारे आपण मॉडेल एक्झलरीच्या सहाय्याने सेंटेन्स बनवू शकतो. फक्त प्रॉब्लेम असा आहे की प्रायमरी एक्झलरी वर्बची जी एक्झाम्पल आहेत ती आपण टेन्स, वाईज, क्वेश्चन टॅग्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स यामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. आणि जे मॉडेल एक्झलरी वर्ब आहे ही डिक्शनरी मिनिंगनं चेंज होतात. म्हणजे आपल्याला केव्हा काय यूज करायचं आहे, एक प्रकारे सेंटेन्स बनवण्यासाठी ही यूज केली जातात. यामध्ये रूल्स असे लागतात, जसे प्रायमरी एक्झलरीजमध्ये आपण रूल बघितलेले आहे की जेव्हा थर्ड पर्सन असतो तेव्हा तिचा वर्बला यस, इयस हा प्रत्यय लागतो. परंतु या मॉडेल एक्झलरीज वर्बमध्ये असं काहीही दिलेलं नाही आहे, कारण मे नंतर जो रेन आलेला आहे, स्टॉप आलेला आहे, गो, अशा वर्बला आपण यस किंवा इयस लावलेला नाही आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे हा इन्फिनिटिव्ह यूज केला जातो वर्ब, आणि इन्फिनिटिव्ह जो असतो तो विदाऊट टू आहे. यामध्ये आलेला जो गो आहे, टू गो न येता ओनली गो आलेला आहे. हे कशा पद्धतीने आपल्याला यूज करायचे आपण ते आजच्या या पार्ट 2 मध्ये एक्सप्लेन करणार आहोत. फर्स्ट आहे आपला मे. मेचा मिनिंग आहे कदाचित असे होईल. मीन्स आपल्याला बोलायचं असेल, बघा एक्झाम्पल, इट मे रेन टुडे, आज कदाचित पाऊस येईल. कदाचित आपल्याला शक्यता वर्तवण्याची असेल तेव्हा आपण मे यूज करू शकतो. तर मे नंतर माईट घेतलेला आपण. माईट म्हणजे दूरची शक्यता. मेमध्ये जस्ट आपण टुडे घेतलेला आहे अँड माईटमध्ये यूज करत असताना आपण टुमारो घेतलेलं आहे. मग आता टुमारो जस्ट टुडे नाही, नेक्स्ट डे. तर नेक्स्ट डे म्हणजेच दूरची शक्यता इथं अनुभवलेली आहे, तर त्यासाठी आपण माईट यूज केलेला आहे. इट माईट रेन टुमारो, कदाचित उद्या पाऊस येईल. फर्स्ट काय बोललो आपण, इट मे रेन टुडे, आज कदाचित पाऊस येईल. तर दोन यातला डिफरन्स आहे, कदाचित असे होईल म्हणजे आज, आणि माईटमध्ये म्हटलेलं आहे की टुमारोला असं होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे मस्ट. मस्टमध्ये प्रबळ उपदेश, एखादा सूचना, सजेशन दिला जाते, नोटीस केला जाते, ॲडवाईस केला जातो. त्यासाठी आपण मस्ट हा एक प्रकारचा मॉडेल एक्झलरी वर्ब यूज करू शकतो. प्रायमरी एक्झलरी वर्ड्स ही तुम्हाला ग्रामरमधल्या वाईज, टेन्स अँड क्वेश्चन टॅगमध्ये इझिली यूज केली जातात. परंतु मे, माईट, मस्ट, शूड जी आहे ही कॉमनली आपल्याला डायलॉग कन्व्हर्शनमध्ये युजफुल आहेत. अदर्स आपल्याला सेंटेन्स बनवायचे असतील तेव्हा युजफुल आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला खूप सारी प्रॅक्टिस लागते आणि त्यालाच मॉडेल एक्झलरीज वर्ब म्हटलेलं आहे की जे आपण डेली आपल्या रुटीनमध्ये यूज करू शकतो. जस्ट आपण माईट घेतलेला आहे. आता माईटचं एक्झाम्पल आहे आपल्या याच्यात, सी आय मस्ट स्टॉप स्मोकिंग. बघा स्टॉप नंतर स्मोकिंग आलेलं आहे. आता प्रबळ इच्छाशक्ती कशाची दाखवलेली आहे, स्मोकिंगची, म्हणजे एक प्रकारचे धूम्रपान थांबवलेच पाहिजे. एक तिथं प्रबळ इच्छा झालेली आहे. तर कशानं स्टार्ट केलेली आहे, इथला जो मिनिंगफुल वर्ड्स आहे मस्ट. मस्ट नंतर येणारा जो स्टॉप आहे, हा जो वर्ब आहे हा इन्फिनिटिव्ह विदाउट टू म्हणून आपण यूज केलेला आहे, की ज्यामध्ये आपल्याला या वर्बला फर्स्ट फॉर्म आहे परंतु आपण टू ॲड केलेला नाही आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण मस्टच एक्झाम्पल घेतलेलं आहे परंतु निगेटिव्हमध्ये घेतलेलं आहे. सी मस्टन गो लेट टू स्कूल, ती शाळेत उशिरा जाऊच नाही. एक प्रकारचं तिनं शाळेत उशिरा जाऊच नाही मस्टन केलेला आहे. तर मस्टनच्या नंतर जो गो आहे त्याला आपण इयस हा प्रत्यय लावलेला नाही. आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये शिकलेला आहोत की जेव्हा थर्ड पर्सन ही, सी, इट असेल तेव्हा तिच्या थर्ड पर्सनच्या वर्बला आपण यस किंवा इयस प्रत्यय लावायचा. परंतु जेव्हा आपण मॉडेल एक्झलरीज वर्ब यूज करू तेव्हा मस्ट नंतर येणारा जो वर्ब असतो त्याला आपण कुठलाही प्रत्यय लावू नये अँड इन्फिनिटिव्ह विदाउट टू म्हणून त्याचा यूज करायचा. गोच्या आधी टू कधीच टाकू नये. म्हणजे ऑल टोटल जेवढेही आपण मॉडेल एक्झलरीज वर्ब सेंटेन्समध्ये यूज करू तेव्हा कुठल्याच वर्बला टू ॲड करू नका
किंवा यस यस ॲड करू नका. जस्ट इथं गोला सुद्धा आपण केलेलं नाही आहे. नेक्स्ट आहे आपला शूड. शूड हा अंदाज वर्तवण्यासाठी दाखवला जातो, सेंटेन्समध्ये बोलला जातो. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे. इट शूड बी 6 PM नाऊ. आता सायंकाळचे 6 वाजले असतील. एक प्रकारचं आपण इथं गेस केलेलं आहे. तुम्हाला एक होप असेल, एक आशा असेल की असं होणार, एवढे झाले असतील, इतके मार्क मिळतील, याच्यासाठी आपण शूड बी यूज करू शकतो. नंतर शूड नंतर सुद्धा बी हा वर्ब यूज केलेला आहे. नेक्स्ट आहे आपला कॅन. कॅन, कुड, विल. हे कॉमनली तुम्हाला जनरली माहीत आहे, कारण हा जो कॅन आहे, कॅन हा आपण एबल टू अँड अनेबल टू मध्ये यूज केलेला आहे. जेव्हा कॅन आपण यूज करतो तेव्हा या कॅनऐवजी आपण एबल टू ॲड करताना टू बीचे रूप वापरतो. ॲमिजार प्रेझेंटमध्ये आहे तर त्यासाठी सुद्धा हा कॅन युजफुल आहे. त्याच्यानंतर कुड नॉट आहे. कुड नॉट असेल तर अनेबल टू यूज करतो. टू बीचे रूप पास्टची वॉजवर वापरतो. तर इथं सुद्धा त्याच मेथडनं आपण इथं कॅनच्या नंतर स्विम हा फर्स्ट फॉर्ममध्ये आहे. कुड नॉट नंतर कंट्रोलसुद्धा फर्स्ट फॉर्ममध्ये. आता मॉडेल एक्झॉरिचं एक प्रकारचं इथं सेंटेन्स देण्याचा अर्थ असा आहे की जे मे आहे, माईट, मस्ट, मस्टन, शूड ही तुम्हाला कन्वर्शनसाठी खूप युजफुल आहे. आणि नंतरची नेक्स्ट जे मी एक्झाम्पल दिलेलं आहे कॅन, कुड म्हणून, ही आपल्या ग्रॅमॅटिकली पार्टमध्ये ॲबल टू अनएबल टूसाठी आपण युजफुल केलेली आहे. जेव्हा कॅन असेल मीन्स ॲफर्मेटिव्हमध्ये कॅन येत असेल तर तेव्हा टू बीचे रूप आपण ॲमिजार यूज करून इज एबल टू, आर एबल टू, ॲम एबल टू यूज करतो. आणि जेव्हा कांट येत असेल तेव्हा आपण काय यूज करतो? ॲम अनेबल टू, इज अनेबल टू, आर अनेबल टू. तसंच कुड नॉट असेल तर आपण काय यूज करतो? पाचची टू बीची रूपं. मग पाचची टू बीची रूपं कुड नॉटमध्ये येणार आहे वॉज अनेबल टू अँड वर एनेबल टू. तर लास्ट दिलेलं आहे मी आय विल वर्क हार्ड. जर टाईप्स बघितला तर कुठल्या टाईप्समध्ये आहे टेन्सचा? सिम्पल फ्युचर टेन्स. जस्ट विलचा मिनिंग घेतलेला आपण दृढ इच्छा किंवा हेतू प्रगट करणे. आय विल वर्क हार्ड तर सेंटेन्सचा टाईप जर घेतला तर हा आहे सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स याला सुद्धा आपण व्हॉइसमध्ये चेंज करू शकतो. जसं प्रायमरीमध्ये आपण घेतलेलं आहे टेन्स वाईज अँड क्वेश्चन, एक प्रकारचा क्वेश्चन टाईप्स, त्यामध्ये सुद्धा आपण हा ग्रॅमॅटिकली कॅन, कुड, विल यूज करतो. याचं जर आपल्याला पॅशिवाईज करायचं असेल तर याचं पॅशिवाईज काय होऊ शकते? हार्ड विल बी वर्क बाय मी. फॉर्म्युला आहे आपला पॅशिवाईजचा ऑब्जेक्ट प्लस शॉल बी विल बी प्लस V3 प्लस बाय प्लस S2. आता S2 याला असं म्हटलेलं आहे जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आपला आय होता, आयचे आपण काय टाकलेले आहे इथं द्वितीय टाकलेली आहे, त्यानुसार आपण फॉर्म्युलेला सब्जेक्ट टू केलेलं आहे. जर जनरली तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर याचा मिनिंग यूज करून करून तुम्ही मे, माईट, मस्ट, मस्टन, शूड, कॅन, कुड, विल ला सेंटेन्सला यूज करून तुम्ही याला प्रॅक्टिकली क्लिअरली करू शकता, जे तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये डायलॉगसाठी खूप युजफुल ठरणार आहे. त्याच्यानंतर जर कॅन, कुड, विल घेतली तर हे ग्रॅमॅटिकली जे तुम्हाला 2 मार्कचे पॅसेजवर क्वेश्चन येतात त्यासाठी युजफुल ठरणार आहे. याआधी आपण पार्ट 1 प्रायमरी एक्झॉरिज वर्क घेतला होता. त्याच्यानंतर आज आपण चूज केलं राहिलेला आपला मॉडेल एक्झॉरिज वर्क कंप्लीट केलेला आहे. एक वेळ आपण याला रिकॅप करून घेऊ. जनरली तुम्ही प्रायमरी एक्झॉरिज वर्कची जी एक्झाम्पल होती ती पार्ट 1 मध्ये बघितलेली आहे आणि पार्ट 2 मधली आता नोट डाऊन करून ठेवायची. तुम्हाला हे पण विचारलं जाते पेपरमध्ये, सेंटेन्स दिला जाते आणि रिकॉग्नाइज द मॉडेल एक्झॉरिज वर्क्स असा ब्रॅकेटमध्ये क्वेश्चन केला जातो की सेंटेन्समधलं मॉडेल एक्झॉरिजला चूज करा. तर तेव्हा तुम्हाला मे, माईट हे जर तुम्ही लर्न करून ठेवले तर तुम्ही ऑब्जेक्ट एक प्रकारे ऑब्जेक्टिव्हली तोच त्याच वर्ड्सला अंडरलाईन करून तुम्ही चूज करू शकता. तुमचा 1 मार्क तुम्ही गमवू शकत नाही जर तुम्ही या पद्धतीनं जर लर्न करून ठेवले तर. आणि राहिला हा मिनिंगचा प्रश्न, जर हे मिनिंग घेऊन जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात सेंटेन्सची प्रॅक्टिस केली तर डायलॉग कन्व्हर्शन जी तुम्हाला 5 मार्कला येते ती इझिली तुम्ही कवर करू शकता. तर
आज आपला हा पार्ट 2 इथं संपला.